नमस्कार मंडळी, कुक विथ वृषाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे क्रीमी चीजी असा व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी इथे मी 200 ग्राम मायक्रोनी पास्ता घेतलेला आहे। कपाने मोजून घेतला असता हा 2 कप इतका पास्ता भरेल। आता हा पास्ता उकडून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवून घ्यायचं। त्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करून घ्यायचा। नंतर पाण्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकून घ्यायचं। तेल टाकून घेतल्यामुळे मायक्रोनी पास्ता एकमेकाला चिकटणार नाही। आता पाण्याला कडकडून उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता पाण्याला कशी कडकडून उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मायक्रोनी पास्ता टाकून थोडं फिरवून त्याला 10 मिनिटं बॉईल होण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत पास्त्यासाठी घेतलेल्या भाज्या बघून घेऊया। व्हाईट सॉस पास्तासाठी इथे मी मक्याचे दाणे घेतले, कांदा घेतलाय, शिमला मिर्च घेतली, गाजर घेतलाय आणि लसूण हा खूप बारीक असा कापून घेतलाय। 10 मिनिटांनंतर पास्ता किती शिजलाय हे एकदा चेक करून बघायचं आहे। बघा पास्ता व्यवस्थित शिजला आहे। मायक्रोनी पास्ता शिजायला खूप वेळ लागत नाही कारण यामध्ये रवा असतो। हा पास्ता खूप शिजवून घ्यायचा नाही, 90% इतकाच शिजवायचा आहे। हा बघा इथे हा पास्ता शिजलाय। आता याला बाहेर काढून घ्यायचं आहे। नंतर पॅन घेतलाय, त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल टाकून घेतलंय आणि बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घेतलाय। लसणाला थोडं परतून घ्यायचं आहे। लसूण बघा इथे छान परतून झाला आहे। आता यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा नाही, फक्त कांदा हा तेलामध्ये थोडा नरम करून घ्यायचा आहे। हे बघा इथे आता हा कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहे। इथे मी शिमला मिरची, गाजर आणि मक्याचे दाणे टाकून घेतले आहे। यांना आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा इथे या भाज्या किती कलरफुल दिसत आहे। भाज्या छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या। आता या भाज्या छान मिक्स करून झाल्या। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। भाज्या काढून घेतलाय, सेम पॅन घेतलाय, त्यामध्ये मी 2 चमचे इतकं बटर घेतलंय। तुम्ही बटर ऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो बटरच घ्यायचं। बटर मेल्ट करून झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे इतका मैदा टाकायचा आहे। खूप पण मैदा टाकायचा नाही, खूप मैदा टाकल्याने व्हाईट सॉस हा खूप घट्ट होईल। आता मैद्याला खूप लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं नाही, फक्त मैद्याचा रंग हलका चेंज झाला पाहिजे। हा बघा आता इथे मैद्याचा रंग चेंज झालाय। आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। दूध टाकून घेताना दूध थोडंच टाकून घ्यायचं। सर्व दूध एकदाच टाकून घेतल्याने मैद्याच्या गुठळ्या तयार होईल, म्हणून दूध थोडंच टाकायचं आहे। व्हाईट सॉस तयार करण्यासाठी इथे मी 1 ग्लास दुधाचा वापर केला आहे। 200 ग्राम मायक्रोनी पास्ता, 2 चमचे मैदा आणि 1 ग्लास दूध असं प्रमाण घेतलेलं आहे। आता इथे मी सर्व दूध टाकून घेतलेलं आहे आणि या मैद्याला आता आपल्याला पुन्हा व्यवस्थित फिरवत राहायचं आहे। सर्व गुठळ्या याच्या काढून घ्यायच्या आहे। हे बघा इथे सर्व गुठळ्या काढून घेतल्या आहे आणि हा मस्त क्रीमी असा व्हाईट सॉस तयार झाला आहे। आता यामध्ये मला फ्लेवर्स ॲड करायचे आहे। त्यासाठी इथे मी काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। आता या सर्वांना मिक्स करून घ्यायचं। हा व्हाईट सॉस पास्ता तुम्ही विदाऊट व्हेजिटेबल्सचा सुद्धा खाऊ शकता। इथे व्हाईट सॉस तयार झाला आहे। आता त्यामध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या आणि मायक्रोनी पास्ता टाकून घ्यायचा आहे। या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं। व्हाईट सॉस हा पास्त्याला कोट झाला पाहिजे, इतपत तो घट्ट असायला हवा। हा बघा इथे हा व्हाईट सॉस पास्त्याला कसा कोट झाला आहे। आता यामध्ये मी मॉन्जरेला चीज टाकून घेणार आहे। मॉन्जरेला चीजचा फ्लेवर व्हाईट सॉस पास्तामध्ये खूप छान येतो। मॉन्जरेला चीजला व्हाईट सॉस पास्तामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा इथे हे चीज मस्त मिक्स करून झालंय, दिसतंय ना मस्त चीजी क्रीमी असा व्हाईट सॉस पास्ता।
व्हाईट सॉस पास्ता हा गरम गरमच सर्व करून घ्यायचा. पास्ता सर्व करून घेताना जर हा सॉस घट्ट आला तर त्यामध्ये थोडं दूध गरम करून टाकून घ्यायचं. पास्ता सर्व करून झाल्यानंतर त्यावरनं चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि चीज टाकून घ्यायची. खाण्यासाठी तयार झालाय मस्त चीझी, क्रीमी, ज्युसी, डिलिशियस असा व्हाईट सॉस पास्ता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.